महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान आहे आणि परवा दिवशी त्याची मतमोजणी होणार आहे। सध्या मी भायखळा येथील मतमोजणी केंद्रावरती आहे, स्ट्रॉंग रूमवरती आहे। तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की मोठा जो आहे तो आता या ठिकाणी तयारी करण्यात येते। हा ई विभाग असणार आहे आणि या विभागामध्ये अनेक प्रभाग जे आहे ते असणार आहेत। एकूण या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी जी आहे ती आता करण्यात आलेली आहे। वाहनतळ असेल किंवा पोलीस बंदोबस्त, हजेरी नोंदणी कक्ष असेल, अशा प्रकारचे बोर्ड जे आहे ते बोर्ड लावून या ठिकाणी अल्पोपहार केंद्र असेल, ही अशा प्रकारची पूर्णपणे जय्यत तयारी जी आहे ते या ठिकाणी पूर्ण होतानाचं चित्र रिचर्ड्स अँड क्रुडास या ठिकाणी मतमोजणी जी आहे ती होणार आहे। आणि याच संपूर्ण परिस्थितीबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, कशा प्रकारची तयारी या ठिकाणी सुरू आहे, काय सांगल्याबद्दल? पोल डेची तयारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेली आहे। सकाळी माझ्याकडे ए, बी आणि ई वॉर्ड या 3 वॉर्डचे 12 प्रभागाचे निवडणुका आहेत आणि 12 प्रभागामधून आम्ही 12 उमेदवार या ठिकाणी निवडून देणार आहोत। आपले वोटिंग जे आहे ते उद्याला सकाळी वोटिंगचा जो वेळ आहे तो 7:30 ते 5:30, सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असा आहे। परंतु बिफोर वोटिंग आमचं प्रिपरेशन असतं, तर ते सकाळी 6:30 वाजता सुरू होईल, ज्यामध्ये मॉक पोल घेतला जातो आणि उमेदवारांचे जे प्रतिनिधी मतदान केंद्रावर उपस्थित असतात त्या प्रतिनिधींना आम्ही प्रात्यक्षिक करून दाखवतो की कशा पद्धतीनं उमेदवारांना आम्ही जेवढं वोट देऊ तेवढंच वोट हे त्याला काउंटिंगमध्ये दिसणार आहे। त्याचं प्रात्यक्षिक जे आपण त्याला दाखवतो ते प्रात्यक्षिक त्याला मॉक पोल असं म्हणतात, अभिरूप मतदान। ते 6:30 वाजता सुरू होईल, साधारणतः 7 वाजेपर्यंत, 7:15 वाजेपर्यंत संपेल आणि बरोबर 7 वाजता आमच्या सर्व मतदान केंद्रावरच्या, म्हणजे माझ्याकडे 593 मतदान केंद्र आहेत, त्या 593 मतदान केंद्रावर आमचे सगळ्या पोलिंग पार्टी ज्या असतील त्या वोटरच्या प्रतीक्षेत असतील, मतदाराच्या प्रतीक्षेत असतील। मतदान केंद्रावर ज्या व्यवस्था करायच्या त्या सर्व AMAFच्या व्यवस्था केलेल्या आहेत। अत्यावश्यक सुविधा ज्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्या दिलेल्या आहेत। प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर आम्ही BLOही ठेवलेला आहे, अर्थात BMCच्या मार्फत घराघरामध्ये जाऊन आम्ही वोटर स्लिपही दिलेले आहेत। परंतु तरी देखील मतदाराला एक सुविधा म्हणून त्या ठिकाणी BLO अवेलेबल करून दिलेला आहे की जेणेकरून BLO मतदार यादीतलं मतदाराचं नाव आयडेंटिफाय करून त्यांना तो देईल आणि तो जो नंबर असेल मतदार यादीतला तो उपलब्ध करून दिल्यानंतर मतदाराचं मतदान हे अतिशय कमी वेळेत होईल। विशेषतः आम्ही या गोष्टीकडे आणखी लक्ष दिलेलं आहे की त्या ठिकाणी आरोग्याची सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिलेली आहे। पाळणाघर ज्या ठिकाणी 3 किंवा 3 पेक्षा जास्त मतदान केंद्र एकत्र असतील अशा ठिकाणी पाळणाघराची देखील व्यवस्था केलेली आहे। मतदारांसाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे, टॉयलेट स्वच्छ करून ठेवलेले आणि त्याचबरोबर आपल्या पोलिंग पार्टी आता सज्ज आहेत, त्यांचं प्रशिक्षणही झालेलं आहे आणि उत्तम पद्धतीनं उद्याचा मतदानाचा कार्यक्रम हा बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे जगातलं फार मोठं शहर आहे आणि त्याच पद्धतीनं माननीय भूषण गगराणी साहेब आणि त्यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आपले 23 RO बृहन्मुंबईमध्ये काम करत आहेत। त्याचबरोबर अश्विनी जोशी मॅडम या देखील सातत्यपूर्ण आम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि या निवडणुका पार पाडण्यासाठी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या ठिकाणी कार्य करत आहोत। सर्वात महत्त्वाचा म्हणजे मुद्दा असा येतो की गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे की दुबार मतदान असेल किंवा यादीमध्ये दुबार नाव अजून देखील आहेत, त्याबद्दल आयुक्तांनी सांगितलेलंच आहे। मात्र आता कशा प्रकारे तोडगा करणार, कारण का दुबार मतदानामुळे जास्त गोंधळ होण्याची शक्यता आहे, तर त्याच्यावरती कशा प्रकारे आपण त्याचा बंदोबस्त करणार आहोत? काहीही गोंधळ होणार नाही आहे। मतदाराने स्वतः सांगितलेलं आहे की माझं मतदार मला इथं करायचं आहे, मी दुसरीकडे मतदान करणार नाही। मतदाराचा स्वतःचा हे आहे की स्वतःची संमती आहे की त्या ठिकाणी मतदान करणार आहे, त्यामुळे गोंधळ होण्याचा काही प्रश्नच येत नाही। नक्कीच आणखी काय विशेष तयारी असणार या ठिकाणी? स्ट्रॉंग रूम आहे व्यवस्थित, तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून याची तयारी करत आहात, आणखी काय विशेष असणार आहे? कारण का या ठिकाणी उद्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतं। ही प्रक्रिया म्हणजे एक मोठा इव्हेंट असतो। आमची स्ट्रॉंग रूम तयार आहे। आता सकाळी जवळपास 4,500 लोकांचं डिस्पॅच या ठिकाणून झालं। 250 ते 350 वाहनं या ठिकाणाहून सुटली गेली।
80 झेडोंची वाहनं सुटली गेली. याचं सर्वाचं अगदी मायन्यूट लेवलला प्लॅनिंग आम्ही करत असतो. त्या पद्धतीनं आमच्या वाहनंही सुखरूप गेलेली आहेत आणि उद्या देखील या ठिकाणी पुन्हा संध्याकाळच्या वेळेला अगदी ट्रॅफिकच्याच वेळेला 250 वाहनं येणार आहेत या सर्व टीमला पथकांना घेऊन. आणि आमच्या झेडोंची 100 वाहनं अशी जवळपास 350 वाहनं येणार आहेत. पण आम्ही निश्चिंत आहोत कारण आम्ही अत्यंत मायन्यूट लेवलला जाऊन प्लॅनिंग केलेलं आहे. त्याचबरोबर EVM ज्या ठिकाणी या ठिकाणी जमा होणार आहेत, मतदानाचं इतर साहित्य जमा होणार आहे त्याचंही अतिशय बारकाईनं प्लॅनिंग केलेलं आहे. EVMसाठी स्ट्रॉंग रूम या ठिकाणी केलेली आहे. घेणारी एक टीम, पाठीमागून डिस्पॅच करणारी दुसरी टीम, साहित्य असंवैधानिक लिफाफे तयार करून ठेवणारी तिसरी टीम, अशी वेगवेगळी पथकं आम्ही तयार केलेली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्य सुविधाचं देखील पथक ठेवलेलं आहे, ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे. सर्व पद्धतीची आमची तयारी पूर्ण झालेली आहे. काही वेळा EVM मशीन स्लो चालतात अशा आरोप होतात, कारण का विधानसभेला पण देखील पाहिजे. त्याला तुमचा बॅकअप प्लॅन काय असणार आहे? जर EVM स्लो चालत असेल किंवा काही गोंधळ त्या तुमचा बॅकअप प्लॅन काय असणार आहे? EVM मशीन कधीही स्लो चालत नाही. फक्त जी मतदानाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पडत असताना जर एकच मतदार जर पोलिंग स्टेशनमध्ये घेतला तर ते स्लो मतदान होतं. आता आमचा एक मतदार हा कंपार्टमेंटमध्ये असणार आहे जो की वोटिंग करत असणार आहे. दुसरा मतदार हा बोटाला शाई लावून घेत असणार आहे आणि तिसरा मतदार हा ओळख पटवून घेत असणार आहे. एकाच वेळेला एका पोलिंग स्टेशनमध्ये जर 3 मतदार असतील आणि कुठल्याही प्रकारचा वेळ वाया गेला नाही तर EVM हे EVM आहे. त्याच्यामध्ये ते कमी जास्त होण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही किती स्पीड वाढवतोय हाच फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर आम्ही फोकस केलेला आहे. हे शेवटचा प्रश्न असणार आहे, कारण का गेल्या वेळेस जे होतं अनेक ठिकाणी लाईट गेली, असे अनेक कारणं समोर आलेली होती, अनेक देखील बातम्या समोर आलेल्या. तर काय नक्की ते प्रकरण, त्याला बॅकअप प्लॅन कसा असणार आहे? लाईट गेल्यानंतर EVM बंद होते का, त्याला बॅकअप प्लॅन काय असणार? EVMचा आणि पोलिंग स्टेशनमधल्या इलेक्ट्रिसिटीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. त्यामुळं गेल्या वेळेला साधारणतः 5:30 वाजता आपण मॉकपोल सुरू केलं होतं. तर त्या 5:30च्या वेळेला अंधार होता लोकसभेच्या वेळेला. त्यामुळं तो एक हा निव्वळ भ्रम आहे किंवा आपण त्याला काय अफवा होती म्हणा. EVM मशीनचा आणि याचा काही गेला तरही काही फरक पडणार नाही, कारण आता 7:30ला मतदान सुरू होतं, म्हणजे 6:30ला मॉकपोल स्टार्ट होतोय. त्यामुळं त्यावेळेला प्रकाश पडलेलाच असतो, काही अडचण येणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे निवडणूक निर्णय अधिकारी होते आणि त्यांनी याबद्दल संपूर्णपणे माहिती जी आहे ते दिलेली आहे, संपूर्णपणे तयारी जी आता झालेली आहे. त्यामुळे आता उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस कसा पार पडेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन आदिलसह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.